कथा एक नात्याची परीक्षा। एक साधा कामगार विजू आपल्या कुटुंबाची जबाबदारी वाहणारा एक सामान्य माणूस होता। त्याची पत्नी पायल एक प्रेमळ आणि समर्पित स्त्री होती। त्यांच्या 2 लहान मुलांचा देखभाल करताना विजूला सर्व काही साधारणपणे चालले होते। पण एक दिवस पायल अचानक आजारी पडली। तिच्या तब्येतचे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तिथेच त्यांना समजले की पायलला गंभीर आजार आहे, ज्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे। विजूच्या जीवनात एक नवा संकट उभा राहिला। त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली होती। तो एक साधा कामगार होता आणि त्याच्या कामातून मिळणाऱ्या पैशांमध्ये त्याच्या कुटुंबाची गरज भागवणे देखील कठीण होते। पायलच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची किंमत त्याच्या हातात नसली तरी त्याने ठरवले की तो काहीही करून तिला वाचवेल। त्याने आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मदतीसाठी विचारले, पण प्रत्येकाने त्याला नकार दिला। विजूच्या मनात एकच विचार होता, मी माझ्या बायकोला मरणाच्या काठावर पाहू शकत नाही। त्याने ठरवले की आता त्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल। त्याने आपल्या नातेवाईक, जो शहरात श्रीमंत होता, कडे जाण्याचा निर्णय घेतला। विजूने त्याच्या नातेवाईकाकडे जाऊन त्याला पायलच्या उपचाराची कहाणी सांगितली। कृपया मला मदत करा, तो म्हणाला। पण नातेवाईकाने त्याला उत्तर दिले, विजू, मी तुम्हाला आधीच पैसे दिले आहेत। आता मला तुमच्यावर विश्वास नाही। त्या नकाराने विजूच्या मनात निराशाची लाट आली। त्याने त्याच्या नातेवाईकांचा विश्वास गमावला होता आणि आता त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता। त्या रात्री विजूने शहरातील रस्त्यावर भिक्षा मागण्याचा विचार केला। त्याला माहीत होते की लोकांच्या समोर हात पसरलेल्याला सहानुभूती मिळते। त्याने अनेक लोकांच्या समोर भिक्षा मागितली आणि काही लोकांनी त्याला पैसे दिले। काहींनी त्याला धाडकून लावले तर काहींनी त्याला काम करण्याची सूचना दिली। रात्रीच्या काळात तो थकून गेला, पण त्याच्या मनात एकच विचार होता, मी माझ्या बायकोसाठी पैसे जमा करणार। त्याच्या भिक्षावृत्तीत एक मुलगी दिया त्याच्या समोर आली। ती म्हणाली, तुला पैशांची आवश्यकता आहे का? मी तुला मदत करू शकते, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल। विजूने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले। त्याने विचारले, काय काम आहे? माझं एक काम आहे, पण त्यासाठी तुला माझ्या सोबत एका रात्रीसाठी लग्न करावं लागेल, दियाने उत्तर दिले। विजूने थोडा विचार केला। त्याला माहीत होते की हे अनैतिक आहे, पण त्याच्या बायकोच्या आयुष्याचा विचार करताना त्याने निर्णय घेतला। ठीक आहे, मी तुझा प्रस्ताव मान्य करतो, तो म्हणाला। दिया त्याला 70,000 रुपये देऊन सांगितले की हे पैसे तुझ्या बायकोच्या उपचारासाठी आहेत। विजूने त्या रात्र तिच्यासोबत घालवली, पण त्याच्या मनात एकच विचार होता, मी माझ्या बायकोसाठी हे सर्व करतोय। सकाळी त्याने दियाला घटस्फोट द्यायचा होता, पण त्याला समजले की दिया एक गरीब कुटुंबातील मुलगी आहे, जी एका बड्या व्यक्तीच्या तावडीत आहे। पण दिया सांगते की तिचा नवरा तिला त्रास देतो। तो मला घटस्फोट देतो आणि मग मला पुन्हा त्या व्यक्तीच्या हवाली करतो, दिया म्हणाली। ती घाबरलेली होती आणि विजूला तिची परिस्थिती जाणवली। त्याने ठरवले की तो तिला मदत करेल। काही दिवसांनी विजूने दियाला घटस्फोट द्यायला सांगितले, तिच्या सुखासाठी। पण तिच्या मनात एक भय होतं। जर तू मला घटस्फोट दिला तर तो मला मारेल, ती म्हणाली। विजूने तिला आश्वासन दिले की तो तिला वाचवेल। विजूने आपल्या बायकोच्या उपचारासाठी पैसे जमा केले आणि पायलचं ऑपरेशन यशस्वी झालं। त्यानंतर त्याने दियाला भेटायचं ठरवलं। त्याने तिला सांगितलं की तू एकटी नाहीस, मी तुला मदत करेन। पायलचे ऑपरेशन यशस्वीरित्या झाले आणि ती आता हळूहळू बरी होत होती। विजूच्या मनात एकच विचार होता, माझ्या बायकोला पुन्हा मजबूत करणे। त्याने तिच्या काळजीसाठी सर्व काही केले।
घरातील वातावरण हळूहळू पूर्ववत होत होते, पण विजूच्या मनात दियाबद्दलची चिंता होती. तो तिच्या स्थितीबद्दल चिंतित होता, कारण तिला अजूनही तिच्या नव्याच्या त्रासातून मुक्त होण्याची गरज होती. एक दिवस विजूने ठरवलं की तो दियाला भेटायला जाईल. त्याने तिच्या घराच्या दिशेने पाऊल टाकले. त्याला माहीत होतं की दिया एका अशांत जीवनात आहे आणि त्याला तिची मदत करायची होती. दिया घरात एकटी होती, तिचा नवरा घराबाहेर गेला होता. विजूने तिला भेटून तिच्या मनातील अस्वस्थता जाणून घेतली. विजू, मी तुझ्या मदतीसाठी कृतज्ञ आहे, दिया म्हणाली. पण मला जणू काही धाडस येत नाही. माझा नवरा माणसासाठी खूप त्रासदायक आहे. विजूने तिला धीर दिला. तुला हे सर्व सहन करणे आवश्यक नाही. आपण एकत्र येऊन यावर उपाय शोधू शकतो, तो म्हणाला. त्यांनी चर्चा केली आणि विजूने ठरवले की त्याला दियाच्या नव्याविरुद्ध काही करायला हवे. त्यानंतर विजूने दियाला तिच्या नव्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यास प्रवृत्त केले. त्याने तिला सांगितले की तुझ्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. तू एकट नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिया थोडी घाबरली, पण विजूच्या सहाय्यामुळे तिने धाडस घेतले आणि तक्रार केली. पोलिसांनी त्वरित कारवाई केली. दियाच्या नव्याला अटक करण्यात आली आणि दिया सुरक्षिततेसाठी एक नवीन जीवन सुरू करण्यास सक्षम झाली. विजूने तिच्या सपोर्ट सिस्टीमची उभारणी केली, ज्यामध्ये तिचे कुटुंब आणि मित्र होते. पायल बरी होत असताना विजूने त्याची पत्नी आणि दियाला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. एक दिवस त्याने पायल आणि दियाला एकत्र बोलावले. पायल, ही दिया आहे. ती एक चांगली मित्र आहे, जी तुमच्या उपचारात तुम्हाला मदत करण्यात माझ्या पाठीशी होती, विजूने सांगितले. पायलने दियाला गोड शब्दांत स्वागत केले. धन्यवाद, दिया. तुम्ही विजूच्या मदतीसाठी खूप महत्त्वाची आहात, ती म्हणाली. दिया थोडी लाजली, पण तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची चमक होती. वेळ जात गेल्यावर दिया आणि पायल यांच्यात एक गहन मैत्री निर्माण झाली. त्या दोघीही एकमेकांच्या संघर्षांबद्दल चर्चा करत होत्या, त्यांच्या आयुष्यातील आव्हानांवर एकत्र लढत होत्या. विजूने आनंदाने पाहिले की त्याच्या आयुष्यातील दोन्ही महत्त्वाच्या व्यक्ती एकत्र आल्या आहेत. काही महिन्यांनी दिया आपल्या आयुष्यातील नवीन अध्यायात प्रवेश करत होती. ती एक स्वतंत्र स्त्री बनली. तिचा नवरा जेलमध्ये होता आणि तिला त्याच्या त्रासापासून मुक्ती मिळालेली होती. तिने नवीन काम सुरू केले आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यास सक्षम झाली. एक दिवस विजूने दिया आणि पायल यांना एकत्र बोलावले. तुमच्या संघर्षांमुळे तुम्ही दोघी एकत्र आल्या आहात. मला तुमच्यावर अभिमान आहे, तो म्हणाला. आता आपण एकत्र येऊन इतर महिलांना मदत करू शकतो. त्यांनी ठरवले की ते एक सपोर्ट ग्रुप सुरू करतील, ज्यामध्ये महिलांना त्यांच्या समस्यांबद्दल बोलायला, एकमेकांना मदत करायला आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मदत होईल. या विचाराने त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना सामील करून घेतले. पायल आणि दिया यांच्या सहाय्याने त्यांनी आपले सपोर्ट ग्रुप सुरू केले. त्या महिलांना त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी एक सुरक्षित जागा प्रदान करत होते, जिथे त्या एकदुसऱ्याला प्रेरित करत होत्या. विजूने या सर्व गोष्टींना प्रोत्साहन दिले आणि त्याने या कार्यात मदतीसाठी त्याची वेळ समर्पित केली. या सर्वांच्या मेहनतीमुळे त्यांनी अनेक महिलांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणला. दिया आणि पायल यांची मैत्री अधिक गाढ झाली आणि त्यांचे जीवन एकमेकांच्या सहकार्याने उजळले. कथेतून शिकायला मिळाले की प्रेम, मित्रता आणि सहाय्य यामुळे आपल्याला संकटातून बाहेर पडता येते. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात संकटांचा सामना करत असतो, पण एकत्र येऊन त्यावर मात करणे शक्य आहे. विजू, पायल आणि दिया यांचा हा लढा हा एक प्रेरणादायक उदाहरण आहे, ज्यातून आपल्याला शिकता येईल की एकमेकांच्या पाठीशी राहिल्यास कोणतेही संकट पार करणे शक्य आहे.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.